इकडे शिर्डी इथे श्रीरामपूर शहरात हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया हत्या प्रकरणामुळे गेल्या 3 दिवसांपासून शहर बंद करण्यात आलंय। शहरातील दहशत आणि गुन्हेगारी विरोधात आज सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। 3 दिवसांपासून श्रीरामपूरचं अर्थकारण ठप्प आहे, दुकानं बाजारपेठा बंद आहे आणि आजही बंद ठेवण्यात येणार आहेत। श्रीरामपूरमधील या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। तर आपण आढावा बघण्याआधीची ही दृश्य सगळी पाहतोय जी श्रीरामपूरमधली आपण पाहताय। ही सगळी श्रीरामपूरची मुख्य बाजारपेठ आहे, मात्र एकही दुकान आपल्याला उघडं दिसत नाहीये। सगळ्यांना ताळे लावण्यात आलेले आहेत। एकंदरीतच ज्या पद्धतीनं त्या व्यावसायिकाची हत्या झाली होती त्याचाच निषेध करण्यासाठी आता ही सगळी बाजारपेठ बंद ठेवली जाते। व्यावसायिक आकाश दुबैया हत्या प्रकरणामुळे 3 दिवसांपासून श्रीरामपूरमध्ये हेच वातावरण पाहायला मिळतंय। एकही दुकान सध्या तिथे उघडं नाहीये, सगळ्या दुकानांना कुलूप लावण्यात आलेलं आहे। गुन्हेगारी मुक्त श्रीरामपूर व्हावं या रास्त मागणीसाठी श्रीरामपूरमध्ये जे आहे ते विराट मोर्चा आपल्याला पाहायला मिळतो। सर्वपक्षीय यामध्ये जे आहे ते श्रीरामपूरकर सहभागी झाल्याचं दिसून येत आहे। युवा उद्योजक अशोक दुबैया याच्यावरची त्याची निगडून हत्या झाली त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येतोय। काही महिला भगिनी देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत। ताई, मला सांगा नेमकं श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीचं काय मूळ आहे? श्रीरामपूरचं मूळ म्हणजे आम्हाला कळत नाही। आम्ही प्रॉपर श्रीरामपूरचे असून आमचं श्रीरामपूर हे सुशिक्षित आणि आनंदी शहर म्हणून ओळखलं जायचं आणि इथे आज लोकांना येण्याची भीती वाटते। लोक त्यांची जमिनी शेती घरं विकून दुसरीकडे राहायला जात आहेत। ही कोणती पद्धत आहे? आज श्रीरामपूरमध्ये अतिशय अराजकता माजलेली आहे, वातावरण अतिशय वाईट आहे। मुली सुरक्षित नाही, तरुण मुलं सुरक्षित नाही, म्हाताऱ्या माणसांना सुद्धा अडचण आहे। अशा खूप अडचणी आज आम्ही श्रीरामपूरकर म्हणून सहभागी त्याच्यासाठी झालो की आम्हाला खूप त्रास होतोय आणि हा जो अराजकता माजलेली आहे याच्यावर घाव घालावा, पुन्हा एक नवीन आकाश निर्माण होऊ नये यासाठी आमची ही सगळी आहे। आणि आम्हाला आज कौतुक वाटतंय की आम्ही सगळे पक्ष विसरून श्रीरामपूर म्हणून आज एकत्र आलेलो आहोत। श्रीरामपूर नाव देवाचं मात्र रावणाचं राज्य असल्याचं म्हटलं जातं। असं आहे, काही मुठभर लोक या ठिकाणी श्रीरामपूरचे वैभव खराब करतात। श्रीरामपूरमधल्या गुंडगिरीमुळं या श्रीरामपुरात महिला सुरक्षित नाहीत, व्यापारी सुरक्षित नाहीत, धंदे सुरक्षित राहिलेले नाहीत आणि सगळ्यात वाईट तरुण पिढी ही नशेच्या आहारी या गुंडगिरीमुळे चालली आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात श्रीरामपूरकर जे आहे ते या मोर्चामध्ये विराट मोर्चा घेऊन श्रीरामपूरकर जे आहेत हनुमान मंदिरापासून निघलेले आहेत आणि हा मोर्चा जो आहे ते श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यावर धडकणार आहे। यामध्ये आता नेमकं काय भूमिका घेतली जाते, काय मागण्या मान्य होतात, लोक काय अंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई होते का, हे श्रीरामपूर सुनील दवंगे, NDTV मराठी, श्रीरामपूर, अहिल्यानगर।